आहात? मजेत आहात ना? तर आता रायगडचं दर्शन झालेलं आहे आणि आता प्रतापगडाचं दर्शन करायला चाललेलो आहोत आम्ही. जवळपास रायगड ते प्रतापगड हे 59 किलोमीटर आहे डिस्टन्स आणि आता आम्ही ते कवर करतो. ऑलमोस्ट 95% डिस्टन्स हा कवर झालेला आहे. बाईकवर आहोत, सुजित चालवते बाईक. जवळपास वाजलेले आहेत 2:30 आणि प्लॅन होता उद्या प्रतापगड करायचा. डिसाईड झालेलं आहे आजच प्रतापगड क्लिअर करायचा, उद्यावर ठेवायचं नाही. उद्या दुसरा काहीतरी प्लॅन आहे. तर आता आपण प्रतापगडला जाऊया. इकडे अफजल खानाचा कोतला काढलेला 32 दाताचा बोकड फाडलेला त्या गडावर आपल्याला जायचं आहे. कदाचित आपल्याला खानाची खबर बघायला भेटणार नाही, पण आपल्या महाराजांचा गड नक्कीच बघायला भेटेल. तर आपण इकडून थेट आता जाऊया प्रतापगडावर. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि खरंच फर्स्ट टाईम मी इकडे आलेलो आहोत आणि खरंच इकडे थंड हवा आहे. खूप उंचीवर आहे, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर आहे ही जागा. त्याच्यामुळे 2:30 वाजलेले असतानाही थंड हवा सुटलेली आहे आणि खोल दरी आहे. या साईडला आहे खोल दरी आहे. आंबेनळी घाटामधून हा प्रवास आहे आपला. जवळपास 30 किलोमीटरचा हा प्रवास आहे आंबेनळी घाटाचा. त्याच्यानंतर प्रतापगडाचं आपल्याला दर्शन होईल. तर तुम्ही नजारा बघा तोपर्यंत. हा बघा मित्रांनो नजारा, भयंकर असा घाट आहे. मित्रांनो फायनली प्रतापगडाच्या पायथ्याशी आता पोचलेलं आहे. पार्किंग आहे, फ्रीची पार्किंग आहे इकडे. हे बघा, फ्रीची पार्किंगमध्ये पार्किंग केलेली आहे. हा प्रतापगड आहे पूर्ण. ही तटबंदी आहे, तुम्हाला जे दिसते ही ती तटबंदी आहे पूर्ण. हे बघा तिथपर्यंत. तर आपल्या जवळपास 300 पायऱ्या चढायच्या आहेत. तर 300 पायऱ्या चढून वर जायचं आहे. चला आता गड चढायला चालू करूया. प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण महाबळेश्वर, ते म्हणजे जिल्हा सातारा. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या पश्चिमेस 8 मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या 2 गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंबावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजल खानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाजात उभे राहता येते. दरवाजाच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो. या ठिकाणी इतिहास अभ्यासक शाळेच्या व महाविद्यालयाच्या सहली जातात. हे एक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. दरवर्षी या ठिकाणी शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रतापगडाचा परिसर पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात. शूरता आणि गनिमी कावा व इतिहासातील शिवप्रतापाच्या अनेक गोष्टींची साक्ष आजही प्रतापगडावर गेल्यावर आपणास होते. प्रतापगड ओळखला जातो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीसाठी आणि युद्धासाठी. आदिलशहाच्या हुकुमानुसार स्वराज्यावर अफजल खान मोठी फौज घेऊन चालून आला. हा अफजल खान अतिशय क्रूर, दगाबाज आणि पराक्रमी सरदार म्हणून ओळखला जात असे. या मोहिमेपूर्वी त्याने कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठा पराक्रम केला होता. दगाबाजी करून अनेक राज्य त्यांनी बुडवली होती. तो येत होता महाराजांचं छोटंसं राज्य आपल्या पायदळी तुडवायला. अंदाजे 20,000हून अधिक घोडदळ, 15,000 पायदळ, 1500 शिपाई, 80 तोफा, 1200 उंट आणि 85 हत्तीसह वाई भागात शिरला. महाराजांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांनी प्रतापगड जवळ केला. आपली आई, आजारी बायको आणि लहान शंभूराजे असा वैयक्तिक संसार बाजूला ठेवून ते स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रतापगडावर आले. खानाने महाराजांना किल्ल्यावरून बाहेर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
मंदिरे फोडली, जनता लुटली गेली. तुळजाभवानीची मूर्ती सुद्धा त्या क्रूर माणसाने सोडली नाही, पण त्याला महाराजांना किल्ल्यावरून बाहेर आणता आलं नाही. शेवटी दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या बऱ्याच भेटीगाठीनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये 9 नोव्हेंबर 1659 रोजी ऐतिहासिक भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या अटीनुसार ही भेट सशस्त्र असणार होती आणि सोबत 10 अंगरक्षक एका बाणाच्या अंतरावर ठेवायची मुभा होती. भेटीसाठी उभारलेल्या शामियाणामध्ये दोन्ही बाजूचे वकील आणि एक अंगरक्षक असे भेटीच्या अटींचे स्वरूप होते. या भेटीत अफजल खानाने महाराजांना आलिंगन दिले आणि दगा करून महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सावध असलेल्या महाराजांनी अफजल खानाचा कोतळाच फाडला आणि मोठा विजय मिळवला. महाराजांचा हा नृसिंह अवतार त्या दिवशी प्रतापगडाने पाहिला आणि अनुभवला. इसवी सन 1656च्या दरम्यान स्वराज्याची नवीन घडी बसत होती. जावळीचा प्रदेश स्वराज्यात असावा असे महाराजांना वाटत होते, कारण ज्याच्याकडे जावळीचा प्रदेश त्याचा 12 मावळकर वचक होता. त्यावेळी जावळीचा प्रदेश चंद्रराव मोरे यांच्याकडे होता. चंद्रराव ही आदिलशहाने दिलेली पदवी होती. हा चंद्रराव मोरे म्हणजे महाराजांमुळे गादीवर बसला होता, पण तो पुढे महाराजांना जुमाने मनमर्जी कारभार करू लागला. तेव्हा महाराजांनी जावळीवर हल्ला केला. मोठे युद्ध झाले. चंद्रराव मोरे पळून रायगड किल्ल्यावर गेला. महाराजांनी जावळी ताब्यात घेतली, पण 12 मावळकर कारभार करण्यासाठी या भागात कोणताही सुरक्षित किल्ला नव्हता. हे महाराजांनी हेरले आणि त्यांनी ठरवले की या जावळी खोऱ्यात किल्ला हवा. त्यांनी मोक्याच्या जागाचा शोध घेतला असताना एक उत्तम डोंगर त्यांना सापडला. त्या डोंगरचे नाव भोरप्या डोंगर. भोरप्या डोंगरावर किल्ल्याची जागा निवडली आणि गडाचे बांधकाम मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे सोपवण्यात आले. इसवी सन 1656 ते 1658 या काळात किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. जावळीला मजबूत भक्कम असा गडकोट मिळाला. प्रतापगडावर एकूण 6 बुरुजांचे अवशेष सापडले. त्यांची नावे पुढील प्रमाणे: यशवंत बुरुज, केदार, रेडका, अफजल, सूर्य बुरुज आणि राजपहार. सध्या आपल्याला केवळ या बुरुजांचे अवशेष बघण्यास मिळतात. बुरुजांची उंची प्रत्येकी 10 ते 15 मीटर इतकी आहे. चिलखती बुरुजावरून गडाच्या वरच्या दिशेने जाताना पूर्व दिशेने सलग 2 दरवाजे दिसून येतात. या दरवाजातून भवानी मातेच्या मंदिराकडे जाता येते, पण आज हा मार्ग बंद आहे. आजच्या नवीन मार्गाच्या गडावर पुढे चालत गेल्यानंतर भवानी मातेचे मंदिर लागते. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिला आणून त्यातून घडून घेतली. मंदिरात भवानी मातेची मूर्ती अगदी सुरेख आहे. भवानी मातेच्या मंदिरात सर सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आजही आपणास पाहावयास मिळते. हा ऐतिहासिक ठेवा नक्की आपण पहा. भवानी मातेचे मंदिराला लागून शिवलिंग आहे. देवीच्या मंदिरासमोर बाले किल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. पुढे बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. अफजल खान वधाच्या वेळी महाराजांनी याच केदारेश्वरचे दर्शन घेतले होते असे म्हणतात. बाले किल्ल्यावर पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य असा पुतळा नजरेस पडतो. सभोवताली सुंदर बागकाम आहे. पूर्वी याच पुतळ्याच्या ठिकाणी महाराजांचा राहता वाडा पडलेल्या अवस्थेत होता, पण तिथे आता हा महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा उभा आहे. महादरवाजातून सरळ दिशेने आत गेले की समोरच माची दिसते. या माचीचे दृश्य मनात साठून पुढे गेलात की माचीच्या टोकाला भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. तो ध्वज ज्या उंच ठिकाणी आहे तो म्हणजे चिलखती बुरुज. या बुरुजावरून जावळीचे खोरे पाहता येते. आजही हा प्रदेश किती घनदाट वनात आहे याची कल्पना आपल्यास येते. ब्राह्मण सत्ताधारी, वैश्य व्यापारी यांची सेवा करण्यासाठी शूद्र असा संकोचित विचार रुजविला गेला.
व देश हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधार कोठडीत नेऊन टाकला. अशा वेळी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत गुलामगिरीच्या कोठडीतून बाहेर काढणारा राजा शिवाजी हा क्षत्रिय कुलावंतांस म्हणजे क्षत्रियांची पराक्रमाची गाथा सुरू करणारा युग पुरुष होता. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस अशी घोषणा केली. फायनली मित्रांनो प्रतापगड बघून झालेला आहे. गर्दी फार होती, दिवाळीचा सण चालू आहे त्याच्यामुळे पब्लिकची गर्दी फार होती. तसा पाहिजे तसं बघायला भेटलं नाही आहे गर्दीमुळे. लोक दुकानसाठी प्रतापगड बहुतेक हा पिकनिक स्पॉट झालेला आहे असं वाटायला लागलेलं आहे मला. कारण जी वेशभूषा घालतात लेडीज किंवा जेंट्स, असं काही स्पेशली कुणावर आक्षेप नाही आहे, पण आपली हिंदू संस्कृती कशी जोपासली पाहिजे तशी मंदिरामध्ये काही वेशभूषा ड्रेस कोड जसा लागू केलेला आहे तसा महाराजांच्या गड किल्ल्यावर पण आपली वेशभूषा किंवा ड्रेस कोड लागू केला पाहिजे अशी माझी विनंती आहे आपल्या गव्हर्मेंटला. तर प्रतापगडाचं दर्शन झालेलं आहे, महाराजांचं दर्शन झालेलं आहे. व्हिडिओमार्फत थोडीफार का होईना माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय, जय जिजाऊ.